नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहतात अँटीक्राईम न्यूज. अँटीक्राईम न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. चेंबूरमध्ये अशी घटना घडली आहे ज्यावर शक्यतो कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण एका घरामध्ये इथे चक्क चोरी झालेली आहे. आणि चोरी म्हणजे काय, चक्क गॅस सिलेंडर चोरी झालेला आहे. आणि गॅस चोरी झाल्यानंतर त्या चोराने इथल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूला पैशाला हात लावलेला नाही, फक्त चक्क सिलेंडर घेऊन गेलेला आहे. तर आपल्यासोबत पीडित कुटुंब आहे, त्यांच्या घरातून तो सिलेंडर चोरी झालेला आहे. आपण जाणून घेऊ नेमका प्रकार कसा घडला, कधी घडला. सर, अँटीक्राईम न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. काय प्रकार घडला आणि कधी घडला आणि आपलं नाव सांगा. भगवान सकाराम पाटील. सकाळी 9 वाजता कामाला ज्या गेल्या, त्याच्यानंतर 12 वाजे 1 वाजेपर्यंत गायब झाला सिलेंडर. तो 6 वाजता यायचा होता, माहीत पडा की तारात लावला. तर आम्हाला असं समजलं की घरात पैसे देखील होते, ते त्यांना हात लावला नाही. नाही, पैशाने हात नाही लावला. पैशाने हात लावला, कुठल्या वस्तूला नाही हात लावला, कबाट नाही खोलला, काही नाही. फक्त सिलेंडर तेवढा गेला. आपण पोलिसात कंप्लेंट केली. पोलिसांनी काय सांगितलं आपल्याला? काय सांगितलं नाही, फक्त लिहून दिल्या तेवढं. पोलिसांनी त्यांना फक्त एनसी नोंद करून दिलेलं आहे. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा घराचा टाळा तोडलेला आहे. घरामध्ये जबरी दरोडा पडलाय, चोरी झालेली आहे. पण त्यांना एनसी दिलेली आहे आणि आम्ही सिलेंडर शोधू किंवा आरोपीला पकडून देऊ असं पोलिसांनी काही सांगितलेलं आहे. तर आपण दाखवू की चक्क जो सिलेंडर आहे तो कुठून गायब झाला होता, कुठून चोरी केली आहे. सर, आपण दाखवू शकता कुठून तो प्रकार घडलेला आहे. चला. हा विजयनगरचा विभाग आहे आणि खाली घर आहे आणि वरती जिना आहे. आपण जिनावर जाऊ. चला. आपण पाहू शकता की इथं सिलेंडर होतं, ते सिलेंडर चोरी झालेलं आहे. आणि यांच्या म्हणण्यानुसार हा जो कपाट आहे तो खुला होता. खुल्ला दाखवा. त्यातलं काय वापरायला नाही. कपाटामधल्या एकाही वस्तूला त्यांनी हात लावलेला नाहीये. फक्त जो सिलेंडर आहे तो सिलेंडर त्यांनी चोरलेला आहे. ही अजब घटना आहे आणि चेंबूरमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. चेंबूरमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. प्रत्येक जणाला आपल्या घरामध्ये भीती वाटते की कोण दुपारी दिवसा ढवळा येईल आणि सिलेंडर चोरून घेऊन जाईल. आणि याचा खानपत्ता देखील कोणाला लागला नाही. पोलीस देखील चक्रावले. चढायला दम लागतो, उतरायलाही दम लागतो. तर चोराची कमाल म्हणावं लागेल की त्यांनी सिलेंडर नेलं कसं असेल इथून, आणि तेही दिवसा ढवळ्या चोरी झालेली आहे. सर, जो सिलेंडर चोरी झालेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यानंतर आम्हाला असं कळालं की आमच्या घरातून फक्त सिलेंडरच चोरी झालेला आहे. बाकी माझी जी कॅश होती, माझं चांदीचा ब्रेसलेट होतं, ते आहे तसंच आहे जागीच्या जागी. फक्त आमच्या घरातून सिलेंडर चोरीला गेलेला आहे. म्हणजे मौल्यवान वस्तू जो होता, पैसा अडका, जो काही तुमच्या घरात मौल्यवान वस्तू होता त्याला हात लावलेला नाही. काहीच गेलेलं नाहीये. फक्त सिलेंडर आहे, एक मात्र फक्त सिलेंडर गेलेलं आहे, की काहीच गेलेलं नाही. तर आपल्याला काय वाटतं, हा म्हणजे फक्त त्याला सिलेंडरची गरज होती, पैशाची गरज नव्हती? म्हणजे तुम्हाला त्याबद्दल काय आहे, त्या मनामध्ये राग आहे की तुम्हाला अजून पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? ऍक्च्युली मनामध्ये असं काही राग असं नाहीये. पोलिसांवर एवढीच अपेक्षा आहे की आज माझ्याबद्दल असं झालेलं आहे की जेणेकरून दुसऱ्याबद्दल असं होऊ नये. एवढीच अपेक्षा आहे की जो कोणी असेल, ज्याला गरज असेल, मी आजपर्यंत जेवढे माझ्या एरियात आहेत, ज्याला कोणाला गरज लागली असेल त्याला मी प्रत्यक्षात सगळ्या रस्ते मदत करत आलेलो आहे. असं नाही की कोणाला दुखावलं किंवा काय. प्रत्येकाला मी मदत आलो की 500, 1000, 2000, 5000 ज्याला कोणाला गरज लागली मी त्याला देत आलेलो आहे. ज्याने कोणी सिलेंडर यायला असेल त्याने सांगून द्यावं. माझं म्हणणं एवढंच होतं, तुम्हाला हवी होती ना मी दिला असता, मी नाही म्हणत नाही, पण त्याला गरज होती ना, तर त्याने कोणी जरी नेलं, पोलीस माझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की पोलिसांनी त्याचा तपास करावा की जेणे कोणी नेले. आणि असं नाही की माझ्या एकट्याच्याच घरात झालेला आहे. 10-15 दिवसापूर्वी अजून एकाच्या घरात अशी चोरी झालेली आहे. त्याच्या घरातून फक्त सिलेंडर गेलेला आहे. पैसा अडका, सोनं नाणं काहीच गेलेलं नाही, फक्त सिलेंडरच गेलेला आहे. तर हे होतं तक्रारदार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला गरज होती तर तुम्ही मला साहेब जरी बोलले असेल तर तुम्हाला मी मदत केली असती. परंतु अशा प्रकार जे आहेत ते चिंताजनक वाढवत आहेत. पोलिसांना त्यांनी विनंती केली, तपास करावा. कारण आज सिलेंडर चोरी झालेला आहे, उद्या काही घातपात होऊ शकतो किंवा कुणाच्या जीवितात धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी आणि योग्य तो तपास करावा. पाहत राहा अँटीक्राईम न्यूज. मी विनोद शिंदे, मुंबई.